मागच्या पिरियडला आपण वेगवशता हा पाठ समजून घेतला. आज त्याच्यावरचा स्वाध्याय आपल्याला घ्यायचा आहे. स्वाध्याय बघा, स्क्रीनवर तुमच्या समोर तो दिसत आहे. स्वाध्याय मध्ये पहिल्यांदा पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. जीवन विभागणारे घटक. जीवन विभागणारे कोणते घटक लेखकाने सांगितले आहे? तिथे 2 ब्रॅकेट दिलेले आहे. तर जीवन विभागणारे घटक कुठले? स्थिती आणि गती. एका ब्रॅकेटमध्ये स्थिती लिहायचं आहे, दुसऱ्या याच्यामध्ये गती. विचारांची गती म्हणजे काय? तर विचारांची गती म्हणजे प्रगती. प्रगती हा शब्द तिथे लिहायचा आहे. अधोगती म्हणजे काय? दिशाहीन गती. दिशाहीन गतीला आपण अधोगती असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथे लिहायचं आहे दिशाहीन गती. अक्षम्य आवेग म्हणजे काय? विकृती. विकृती हा शब्द तुम्हाला त्या ब्रॅकेटमध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर मध्ये दिलेला आहे कृती करा. आता इथे बघा, गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती. इथे 3 ॲरो दाखवलेले आहे तुम्हाला. गतीबाबत त्यांनी विकृती कशाला म्हटलेलं आहे? तर पहिल्या ॲरो समोरील अप्रमाण गती, दुसऱ्या ॲरो समोर अवास्तव गती आणि तिसऱ्या समोर अनावश्यक गती. ह्या 3 प्रकारच्या गती म्हणजे विकृती. नंबर 2 वर दिलेला आहे, लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते. केव्हा? जेव्हा आपण कामापुरते आणि कामासाठी वाहन वापरतो तेव्हा. नंतर वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर. आणि आपण याचा जो परिणाम आहे तो कोणता? की शरीर व मनावर. हे 2 जे आहे लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण केव्हा होते? 2 ॲरो दिलेले आहे, तुम्हाला लिहायचं आहे. पहिल्यांदा सांगितलं मी, कामापुरते आणि कामासाठी वाहन वापरले तर, आणि वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर जीवन अर्थपूर्ण होते. नंबर 3, लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे. इथे आहे आपले स्वतःची प्रतिष्ठेसाठी आणि जेव्हा अंतर खूप असते ते अंतर चालून जाण्यासाठी. नंतर वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर काय होईल? कोणते परिणाम होईल वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर? नंबर 1, शरीर आणि मनावर ताण येतो. चित्ताची व्यग्रता वाढते. शरीरभर ज्या अनावश्यक जे आहे स्पंदने ते निर्माण होतात. आणि अजून 4था परिणाम होतो, हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. हे वाहनाच्या वेगाच्या अनिवार्य होण्याची कारणे आहेत. जर वेगाने वाहने चालवली तर. हे आपल्याला पूर्ण लिहून घ्यायचे आहे आणि हे बुकमध्ये लिहायचे आहे. तुम्ही रोज मातीत हा स्वाध्याय सोडवला असेल. त्याच्यानंतर आता वेगवशता या पाठाचा हा स्वाध्याय तुम्हाला बुक्समध्ये लिहायचा आहे. तुमच्याजवळ जर पुस्तक असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये शोधून घेऊ शकता, किंवा आता मी तुम्हाला उत्तरंसुद्धा सांगितलेली आहे, ते पुन्हा ऐकून तुम्ही बरोबर व्यवस्थित लिहू शकता. नंतर दिलेलं आहे, कारणे शोधा आणि लिहा. अमेरिकेतील माणसाचे जीवन वेगवान असते. कारण लिहायचं आहे. का वेगवान असते? कारण तिथे जे अंतर आहे ते खूप जास्त असते. वेगवेगळ्या ठिकाणावर त्यांना जायचं आहे, तिथलं अंतर जास्त असते. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे दरडोई वाहनं असतात. दरडोई या शब्दाचा अर्थ काय? प्रत्येक डोक्याला म्हणजे प्रत्येकाला तिथे वाहन असते. त्याच्यामुळे ते वाहनाचा सहज वापर करू शकतात आणि त्यांना दूर जावं लागल्यामुळे वाहनांची आवश्यकतासुद्धा असते. दुसरं कारण दिलेलं आहे, लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा. गरजेच्या वेळी वाहनांचा वापर का करायला हवा? कारण जर आपण अनावश्यक वापर केला तर काय होईल? रस्त्यावर अपघात होतील, अनेक अडचणी निर्माण होतील. आणि गरजेच्या वेळीच आपण वापर केला तर रस्त्यावर
अडचण निर्माण होणार नाही. हे त्यामागचं कारण. तर नंतर तुम्हाला दिला योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. 3 पर्याय दिलेले आहेत, 4 पर्याय दिलेले आहे बघा. जीवन अर्थपूर्ण होईल. केव्हा जीवन पूर्ण होईल? 4 दिले आहे. जर वाहन कामापुरते वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर, आणि वरील 3 गोष्टीचा अवलंब केला तर. आता हे 4ही कारणं बघा जीवन अर्थपूर्ण होण्यासाठीच उपयुक्त आहेत. जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी वाहन कामापुरतं वापरावं लागेल. अनावश्यक कामासाठी वाहनाचा उपयोग करता येणार नाही, आवश्यक कामासाठीच करावा लागेल. वाहनाचा वेग आटोक्यात ठेवावा लागेल. हे 3ही कारणं इथं महत्त्वाची आहे. आणि म्हणून 4थं ई जे आहे ते पर्याय तो बरोबर होईल. वरील 3ही गोष्टीचा अवलंब केला तर जीवन अर्थपूर्ण होईल. नंतर दिला आहे निसर्गविरोधी वर्तन नसणं म्हणजे काय? निसर्गविरोधी वर्तन नसणं म्हणजे स्वतःला वाहनाशी सतत जखडून ठेवणं, वाहनाचा अतिवेग अंगीकारणं, तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणं, गरज नसताना वाहन वापरणं. यामध्ये 3ऱ्या नंबरचं जे आहे पर्याय जो आहे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणं, हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. कारण ते निसर्गविरोधी वर्तन नाही. बाकी जे 3 पर्याय आहे ते निसर्गविरोधी वर्तन असलेले आहे. जसं स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणं, वाहनाचा अतिवेग अंगीकारणं किंवा गरज नसताना वाहन वापरणं, हे सगळे काय आहे? निसर्गविरोधी वर्तन आहे. आणि आपल्याला निसर्गविरोधी वर्तन नसलेलं बघायचं आहे. आणि म्हणून पर्याय जो आहे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे, हा बरोबर आहे. त्यानंतर दिलेला आहे वाहन वापरामधील फरक स्पष्ट करा. अमेरिका आणि भारत असे 2 तुम्हाला तिथे ब्रॅकेट दिलेले आहे. एका बाजूला अमेरिका आहे, दुसऱ्या बाजूला भारत आहे. तर अमेरिकामध्ये वाहन वापरामधला फरक 2 ठिकाणचा कोणता आहे? पहिल्या याच्यात तुम्हाला लिहायचं आहे अमेरिकेमध्ये घरोघर दरडोई वाहन उपलब्ध असते आणि भारतामध्ये अंतरं कमी आहेत, त्याच्यामुळे वाहनांची आवश्यकता नाही. नंतर दुसरं जे आहे रस्ते रुंद, सरळ आणि निर्विघ्न व एकमार्गी असतात. तसं आपल्या देशात नसते. माणसं खूप असतात आणि रस्ते कसेही आडवे तिडवे असतात. तिसरं जे दिलेलं आहे कामांची वेगवेगळी ठिकाणे, अंतर जास्त असते अमेरिकेमध्ये. आपल्याकडे जास्त अंतर नसतं आणि कामंसुद्धा फारशी नसतात. अमेरिकेमध्ये त्याच्यात दिलेलं आहे दूरचे ठिकाण गाठण्यासाठी वेग अतिशय आवश्यक आहे. तर भारतामध्ये काय महानगरे सगळे रेल्वेने जोडलेली असतात. तर हे दोन्ही ब्रॅकेटमध्ये तुम्हाला वेगवेगळे असं लिहायचं आहे. त्यानंतर दिलेला आहे खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा. पहिला आहे यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. याच्यामधून लेखकाला काय सांगायचं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. जसं यथाप्रमाण गती ही गरज आहे म्हणजे काय? प्रमाणात गती असणे ही आवश्यक आहे, परंतु तुम्ही म्हणाल कारण नसताना अवास्तव आणि अनावश्यकपणे वाहनाची गती वाढवली तर ती एक विकृती आहे. आता सोदाहरण स्पष्ट करा म्हणजे काय? समजा जर आपण याच्याप्रमाणे जर लक्षात घेतलं तर कारण नसताना जर आपण आपल्या वाहनांचा वेग वाढवला तर त्याचा दुष्परिणाम काय होईल? एकतर अपघात होईल आणि त्याच्यामुळं आपल्याच जीवन धोक्यात येईल. दुसरं दिलेलं आहे आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. याच्यामधून लेखकाला काय सांगायचं आहे? आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात म्हणजे काय? माणसाला वाहनांची गरज असते. त्याला दूरवर जायचं असेल तर वाहन असेल तर तो लवकर आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकतो. पण मग माणसे वाहनांवर मग वाहने माणसांवर स्वार होतात. वाहने माणसांवर स्वार होतात म्हणजे काय? तर त्यानंतर तो त्या वाहनांचा एवढा व्यसनी बनून जातो एक प्रकारे की त्याला वाहन असल्याशिवाय थोडा दूरसुद्धा चालता येत नाही. वाहनाशिवाय त्याचं पानही हलत नाही. वाहन नसेल तर तो कुठे जवळपाससुद्धा पायदळ जाऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे मग वाहने माणसांवर स्वार होतात, हा त्याचा दुष्परिणाम आहे. हे तुम्हाला सोदाहरण स्पष्ट करून लिहायचं आहे.
नंतर उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. यामधूनही सुद्धा त्यांना काय सांगायचं आहे की आपल्याला जर इच्छित स्थळी कुठे जायचं असेल तर भावनेच्या भरात वाहन चालवणं केव्हाही धोक्याचं ठरू शकतं. वेग वाढवणं केव्हाही समोर आपल्याला त्याचा धोका होईल हे लक्षात घेऊनच त्याने वाहनाचा वापर करायला पाहिजे. अन्यतः दुष्परिणाम किंवा अपघात टाळता येणार नाही आणि मग त्याचे वाईट परिणामच आपल्याला दिसतील, हे त्यामधून स्पष्ट करून सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्याकरणाचा भाग दिलेला आहे. व्याकरण बघा, व्याकरण तसं शब्द अगदी सोपी आहेत. जसं पहिलं समानार्थी शब्द लिहा. निकड, निकड म्हणजे गरज. नंतर दिलेला आहे उचित, उचित म्हणजे योग्य. उसंत, उसंत म्हणजे काय, आपण ज्याला म्हणतो सवड नाही, सवड किंवा वेळ, वेळ असेल तर करेल किंवा सवड असेल तर करेल. तर उसंतचा समानार्थी शब्द काय लिहायचा आहे, सवड. आणि व्यग्र, व्यग्र म्हणजे गर्क, म्हणजे एखाद्या कामात आपण मग्न असणे किंवा मग्न सुद्धा तुम्ही लिहू शकता. व्यग्र म्हणजे गर्क किंवा मग्न. नंतर दिलेला आहे खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. तुम्हाला समास जे आहे ते समास ओळखायचे आहे. तर व्याकरण घेऊ तेव्हा आपण पुन्हा समासाचं सुद्धा रिव्हिजन घेऊ. तसे तुम्हाला 11व्या वर्गामध्ये ते झालेले आहेत. तर इथे समास कोणते ओळखायचे बघा. ताण तणाव, ताण तणाव हा कोणता समास आहे, त्याचा विग्रह काय येईल, ताण तणाव वगैरे. आणि समासाचं नाव काय, समाहार द्वंद्व समास. लक्षात आलं. विग्रह, ताण तणाव वगैरे आणि समासाचं नाव समाहार द्वंद्व समास. नंतर दिलेला आहे शब्द दरडोळी. दरडोळीचा विग्रह आहे प्रत्येक डोईला. डोईला म्हणजे माणसाला, पहिले डोके मोजायचे. डोई म्हणजे दरडोई म्हणजे प्रत्येक डोक्याला, म्हणजेच प्रत्येक माणसाला. हा समास कोणता आहे, अव्ययी भाव समास. समासाचं नाव अव्ययी भाव समास. नंतर यथाप्रमाण, यथाप्रमाणाचं विग्रह प्रमाणाप्रमाणे. आणि हा सुद्धा कोणता समास आहे, अव्ययी भाव समास. दरडोईप्रमाणेच हा अव्ययी भाव समास. नंतर चौथा आहे जीवनशैली. जीवनशैलीचा विग्रह जीवनाची शैली. आणि हा समास कोणता येईल, विभक्ती तत्पुरुष समास. जर तुम्ही विभक्त्या, आपण मागच्या 11व्या वर्गात विभक्ती शिकलो, विभक्तीचे प्रत्यय शिकलो. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन, हे सगळं आपण शिकलो. आणि प्रत्येकाचे प्रत्ययसुद्धा आपण शिकलेलं आहे. तर आता जीवनाची याच्यात विभक्ती कोणती आहे, चाचीचे, म्हणजे इथे षष्ठी विभक्ती म्हणजे जीवनाची शैली. आणि समास कोणता, विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर तुम्हाला नंतरचं बघा, कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. वाक्याचं रूपांतर करायचं आहे. जसं पहिलं आहे, आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. काय, आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. याचा उद्गारार्थी करायचा आहे. उद्गार निघायला पाहिजे तुमच्या तोंडून. कसं तुम्हाला लिहावं लागेल मग, की आज किती वेगवानता आढळते आजच्या जीवनात. कसं लिहाल तुम्ही, किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात. आणि तिथे काय येईल, उद्गारवाचक चिन्ह. बघा पुन्हा, आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते, याचं उद्गारार्थी करायचं आहे. कसं कराल, किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात, आणि तिथे उद्गारवाचक चिन्ह. नंतर दुसरं बघा, आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. आता हे नकारार्थी करायचं आहे. नकारार्थी म्हणजे काय, निगेटिव्ह सेंटेन्स. तुम्ही इंग्लिशमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बघितलेले असेल तर. आपल्याकडे कामाच्या ठिकाणचे अंतरे कमी आहेत, हे कसं झालं, होकारार्थी वाक्य झालं. हे नकारार्थी केव्हा होईल, कसं करता येईल तुम्हाला, तर आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे जास्त नाहीत. कळलं, आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे जास्त नाहीत, हे झालं नकारार्थी, म्हणजेच कमी आहेत. म्हणजे आपल्याला फक्त तो तिथला जो महत्त्वाचा शब्द आहे तो तिथे बदलवावा लागतो.
नंतरचं बघा, निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? हे कोणतं वाक्य आहे? प्रश्नार्थक, कारण प्रश्न दिलेला आहे तिथे. आता हे विधानार्थी करायचं आहे, सरळ सरळ विधान त्याच्यामध्ये आलं पाहिजे. ते वाक्य कसं येईल? माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही. पुन्हा बघा, माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही. आणि इथे काय येईल? पूर्णविराम. म्हणजे हे वाक्य झालं विधानार्थी. आधी कसं होतं? प्रश्नार्थी. तर आपल्याला ह्या प्रश्नार्थीचं उद्गारार्थी किंवा विधानार्थी, नकारार्थी, होकारार्थी हे वाक्य करता यायला पाहिजे. हे 3 वाक्य तुम्हाला अशा प्रकारे करायचे आहेत. त्याच्यानंतर स्वमत हा प्रश्न आहे. इथे तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं आहे. जसं वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात, तुमचं मत स्पष्ट करा. खरंच वाहन चालवल्याने काय होतं? हे तुम्हाला जे जाणवलेले विचार आहे ते याच्यामध्ये लिहायचे आहे. ते तुम्ही लिहू शकता, कारण स्वमताचे प्रश्न तुम्ही 11व्या वर्गात पूर्ण सोडवलेले आहेत. वाढता वेग म्हणजे ताण, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. तुम्हाला काय वाटतं? वाहनांचा वेग कसा असायला पाहिजे? की खूप स्पीडनी वाहन चालवलं तर खूप आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे असं वाटतं का तुम्हाला? तुमचं मत जसं असेल तसं लिहा आणि ते स्पष्ट करून लिहायचं आहे. वाहने वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं मत सांगायचं आहे. अशा प्रकारे स्वमताचे प्रश्न सोडवायचे आहे. याच्यावर तुम्हाला 4 मार्क्स असतात. कमीत कमी रजिस्टरचं 1 पेज उत्तर तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. आणि मुख्य म्हणजे तुमचं मत तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करून सांगायचं आहे. नंतर अभिव्यक्तीचा प्रश्न आहे. अभिव्यक्तीमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं आहे. जसं रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा. समजा तुम्ही रस्त्याने जात आहे आणि काही कारणामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे, ज्याला चक्का जाम म्हणतो आपण. अशा वेळेस तुम्ही काय कराल? तुम्ही आपलं वाहन काढण्याचा कसा प्रयत्न कराल? तुम्ही काय समजून घ्याल? किंवा वाहन जर काढता येत नसेल तर तुम्ही थांबाल का थोडा वेळ, की कुठूनही कसाही काढण्याचा प्रयत्न कराल? हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. नंतरचं जे आहे, वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते तुमच्या शब्दात लिहा. आता तुम्ही बरेच जण वाहनही चालवत असाल, बऱ्याच जणांजवळ बाईक असेल, स्कूटी असेल. आता तुम्ही चालवत असताना तुम्ही कोणती काळजी घेता का? रस्त्यानं चालताना बरोबर रस्त्याच्या डाव्या बाजूने किंवा सिग्नलवर तुम्ही थांबणे, किंवा जर वाहन समोरून येत असेल तर तुम्ही एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करता का? ह्या सगळ्या, तुमच्या वाहनाची स्पीड किती असायला पाहिजे आणि ती किती असते, ही सगळी काळजी तुम्ही कशी घ्याल हे तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. तर हा पूर्ण स्वाध्याय तुम्हाला या पाठावरचा, वेगवशता या पाठावरचा सोडवायचा आहे. हा पूर्ण स्वाध्याय तुम्ही जेव्हा सोडवून बघाल तेव्हा तुम्हाला आपला या पाठाचा अभ्यास झाल्यासारखा वाटेल. आणि हा तुम्हाला तुमच्या नोटबुकावर सोडवायचा आहे. अजूनही जर कोणी मराठीसाठी नोटबुक केलं नसेल तर लवकरात लवकर एक चांगलं रजिस्टर विकत घ्या. आपलं पहिली जी कविता झाली आहे रोज मातीत, त्याच्यावरचा स्वाध्याय बघा, पुन्हा तो व्हिडिओ बघा कविता समजली नसेल तर. नंतर आपला वेगवैश्यता हा पाठ झालेला आहे, तो पाठ पुन्हा समजून घ्या. आणि ह्या दोन्ही कवितेवरची आणि दोन्ही पाठावरचे स्वाध्याय तुम्ही तुमच्या नोटबुक त्या रजिस्टरमध्ये लिहून काढा आणि त्याची फोटोकॉपी तुम्ही सोडवलेल्या याचं जे होमवर्क आहे, हे ज्याला आपण जे गृहपाठ म्हणतो तुम्हाला सोडवायचा असतो, तो तुम्ही सोडवला की नाही याच्यासाठी याच ग्रुपवर तुम्ही तो टाका, म्हणजे मला कळेल की तुमचा अभ्यास सुरू आहे. आणि आता आपण नंतरच्या पिरियडला आपला जो 3रा पाठ आहे, आयुष्य आनंदाचा उत्सव, शिवराज गोरले यांचा हा पाठ आहे. ह्या पाठाला आपण सुरुवात करू. तुम्हाला हा पाठ चांगल्या तऱ्हेने वाचून यायचा आहे, कारण बरंच काही या पाठातून लेखकाला सांगायचं आहे. म्हणून एकदा तुम्ही ज्याच्याजवळ पुस्तक असेल त्यांनी तो पाठ नक्की वाचा. आपण नंतरच्या पिरियडला या पाठाला सुरुवात करू. ठीक आहे, धन्यवाद.